आणि आता पाहणार आहोत राज्यातील दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी 36 जिल्हे 36 रिपोर्टर या बुलेटिन मध्ये। ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद दरम्यान रिक्षा चालकांना मारहाण केलेली आहे। या मारहाणीत शिवसेनेचे माजी नगरसेवक गिरीश राजे आणि शिवसैनिकही सहभागी होते। या ठिकाणी उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या मारहाणी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। साताऱ्यात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांची तोडफोड केली आहे। काही ठिकाणी दुकानं बंद ठेवायला लोकांना भाग पाडल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। खरं तर दुकानदारांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करायचं सोडून त्यांच्या वस्तूंची तोडफोड केल्यानं व्यापाऱ्यांमध्ये या घटनेबाबत राग व्यक्त केला जातोय। शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र बंद दरम्यान राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी या बड्या नेत्यांनी बंदमध्ये सहभाग न घेतल्यानं नको त्या चर्चेला उधाण आलं होतं। सध्या खासदार भावना गवळी ईडीच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या आहेत, तर माजी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्यानं शांत बसून असल्याची चर्चा या निमित्तानं मोर्चा दरम्यान ऐकायला मिळत होती। दरम्यान महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाल्याचंही यावेळेला पाहायला मिळालं। महाविकास आघाडी प्रायोजित आंदोलनामुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा समोर आला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। लखीमपूरच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद केला जातो, पण महाराष्ट्रातील सरकार अभूतपूर्व अडचणीमध्ये असताना शेतकऱ्याला कोणतीही मदत दिली जात नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे, परंतु ही महाराष्ट्र बंदची हाक सपशेल अपयशी ठरलेली असल्याचं स्पष्ट मत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केलेले आहे। सरकारचा बंदचा प्रयोग फसलाय अशी बोचरी टीका देखील राम शिंदे यांनी केली आहे। उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली। यावेळी आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला सहकार्य करण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी 100हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला गालबोट लागले। यावेळी महाविकास आघाडी आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय। भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आहे। या हाणामारीत काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवापूर तालुक्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी शेतकरी संघटनेने देखील पाठिंबा दर्शवला। नवापूर तहसील कार्यालयासमोर या संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली आहेत। शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नवापूर तहसील कार्यालयासमोर उपस्थित होते। लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। या बंदमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। शहरातील सर्वच दुकानं, प्रतिष्ठानं कडकडीत बंद ठेवण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळाले। तर शिष्टमंडळानं तहसीलदार यांची भेट घेऊन लखीमपूर प्रकरणातील दोषींवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। या बंदमध्ये महाविकास आघाडीतील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। लखीमपूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सातारा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी भाजप सरकार विरोधी तीव्र घोषणा देखील करण्यात आल्या। मोठ्या संख्येने
शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळाले। तर सातारा शहरात या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे मोर्चातील अनेक जणांनी सुरू असलेली दुकानं बंद करायला सांगितली। यावेळी दुकानदार आणि मोर्चेकरी यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक देखील झाल्याचं पाहायला मिळाले। लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार रस्त्यावरती उतरली आहे। आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। दरम्यान या बंदचा विरारमध्ये भाजपनं अनोखा फायदा घेतलेला आहे। ज्यांनी बंदमध्ये आपला सहभाग नोंदवलेला नाही त्यांना फुलं देण्याचा सपाटा भाजपनं लावला। भाजपनं या आंदोलनाचा विरोध अशा पद्धतीनं दर्शवल्यानं महाविकास आघाडीपेक्षा भाजपवालेच या आंदोलनाचं श्रेय खाऊन बसल्याची चर्चा रंगली आहे। लखीमपूर घटनेचा निषेध नंदुरबारमध्येही करण्यात आलाय। प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचाही प्रयत्न केलाय, त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। यावेळी आंदोलकांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन दिलंय। राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम हे आज महाराष्ट्र बंद आंदोलनानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घेण्यात आलेल्या निर्धार सभेत सहभागी झाले। त्यावेळी विश्वजित कदम यांनी केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवरती सडकून टीका केली आहे। लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांसोबत घडलेल्या हिंसाचाराला केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा राजाश्रय होता असा आरोप विश्वजित कदम यांनी यावेळी केला। भाजपची प्रवृत्ती म्हणजे पुतना मावशीसारखी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। लखीमपूरच्या घटनेवरून भाजपवर निशाणा साधत पुतना मावशीप्रमाणेच भाजप शेतकऱ्यांशी वागत असल्याची प्रहार टीका जी आहे ती मिटकरी यांनी यावेळी केली आहे। महाराष्ट्र बंदला लातूर जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला। इथं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असल्याचं पाहायला मिळाले। लखीमपूर खिरी इथं शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती। त्याचे पडसाद हे लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र उमटले। शहरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं रॅली काढून बंदचं आवाहन करण्यात आले। यानंतर व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून सहभाग नोंदवला। बीडमध्ये महाविकास आघाडीच्या बंदला व्यापाऱ्यांनी खो दिला। बीडमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील रॅली काढत बंद पुकारला होता। मात्र सकाळी बंद केलेली दुकानं पुन्हा व्यापाऱ्यांनी सुरू केली। बीड शहरातील सुभाष रोड, जालना रोड, नगर रोड, कारंजा रोडसह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी मार्केट उघडलं। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बीडमधील व्यापाऱ्यांनी मात्र खो दिला। महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला बदलापूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला। आज सकाळी बदलापूर पश्चिमेला मुख्य बाजारपेठ बंद करण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेते रस्त्यावर उतरले। यावेळी दुकानदारांना आणि रिक्षा चालकांना हात जोडून विनंती करून बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं। तसंच सुरू असलेली दुकानं देखील कार्यकर्त्यांनी बंद केली। यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेधही करण्यात आला। उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय। जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत संपूर्ण शहरात रॅली काढली। तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला। त्यानंतर काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून निदर्शनं करण्यात आली। यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातही महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते एकवटल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शहरातून मोठी पदयात्रा काढली आणि शहरातील राजकमल, श्याम चौक, जवाहर गेट, चित्रा चौक, जयस्तंभ चौक या प्रमुख मार्गांवरील सर्व दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं। तरीही काही दुकानं सुरूच होती। भंडारा शहरात बीटीबी भाजीपाला मार्केटमध्ये आजच्या बंदला हरताळ फासण्यात आलेला आहे। शहरातील भाजीपाला मार्केट सुरूच राहणार असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि सुरू राहिलं दिवसभर।
शेतमालाचं नुकसान होत असल्यामुळे भाजी मार्केट सुरू ठेवण्यात आलं। दरम्यान उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता करावी अशी संतप्त प्रतिक्रिया या भाजी विक्रेत्यांनी दिली आहे। ई फेरफार, ई चावडी आणि ई पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटना आणि पदाधिकाऱ्यांबद्दल केलेल्या असंसदीय विधानाविरोधात आंदोलन करण्यात आले। रामदास जगताप यांची पदावरून तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथल्या तलाठी संघटनेच्या वतीनं हे तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। बदलापूरमध्ये दुचाकीला भीषण अपघात झालाय। 2 दुचाकींची समोरासमोर धडक बसली आहे। यात एक जण जागीच ठार झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय। बदलापूरमधील MIDC येथील CNG पंपाजवळ हा अपघात घडलाय। केबल दुरुस्तीचं काम करत असताना BSNLच्या कामगारावर काळानं घाला गेलाय। नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील KK वाघ कॉलेज जवळ दुपारी 2 वाजता ही दुर्घटना घडली आहे। हरी टिळे असं मयत कामगाराचं नाव असून हा कंत्राटी कामगार केबल दुरुस्तीचं काम करत होता। त्यावेळी मातीचा ढिगारा अंगावर पडून त्याचा मृत्यू झालाय तर यात आणखी एक कामगार जखमी झालाय।